टांगच फाडून टाकली. बॉयज सोबतच असं काय घडतं. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण निघालो आहे फोटोशूट करण्यासाठी. आज जरा थोडासा पाऊस उघडलाय, त्याच्यामुळे आज चान्स भेटलाय. 15 दिवसापूर्वीच हा प्लॅन झालेला, पण आज जरा पाऊस उघडलाय, थोडी लाईट पण आली आहे म्हणून निघालोय. एवढा पाऊस पडत होता 15 दिवस 1 महिन्यापूर्वी की कपडे सुद्धा सुकत नव्हते. आज लिटरली इस्त्रीने कपडे सुकवलेत शूट साठी आणि निघालोय. एकदम प्लेन नाहीच का? आता आम्ही आलो आहे शूटिंग लोकेशन वरती. आपले फोटोग्राफर आहेत आजचे, हे घेऊन आले तिथे लोकेशन वरती. 4 लोकेशन बदलल्यात आम्ही, तेव्हा इथं पोहोचलोय. 3 तास झाले आम्ही लोकेशन शोधतोय. आता ही जरा लोकेशन आहे, भेटली आहे चांगली जशी पाहिजे होती तशी. जरा एक साईडला आलोय सिटी पासून, चिखल वगैरे आहे इथे. जरा पुढे येऊ. पहिल्या लोकेशन वरती गेलो वर्सोली बीच, तर तिथे पाऊस होता. It was at this moment that he knew he fucked up. प्रज्वल गाडी काढ. लागली काय जिने आम्हाला पळवलं आहे एवढा वेळ झालं. तिथून लोकेशन वरून आले, खाली हाल बघत आहे. चप्पल अंशुमान पुढे जाऊ. चल. आता मागेच लागलेली एकदम मोठी सांड दिसायला होती. म्हैस होती की रेडा होता काय समजत नव्हतं. रेडा होता भाई, डेंजर होता भाई. वाट लागली. शूटाचं कॅन्सल झालेलं आहे आमचं भाईमुळे. गाईज फोटो काढायला आलो आम्ही इथे. आणि आता आम्ही जरा शेतात फिरायला आल्यासारखं वाटते. खरं तर आम्ही फोटो काढायला आलेलो, पण ह्या जनावरांनी आम्हाला एवढं पळवलं, आम्ही पडलो पण. हे बघा लागले पायाला, पूर्ण रक्त येते. एवढ्या फास्टमध्ये पळत आलो ह्या रोडने, तरी पण ते आम्हाला पळवतच होते. हे त्यांचे मालक चालतात, ते झाडाखाली बसलेले आरामात. त्यांना माहीतच नाही आम्हाला ते ताणतात ते. आम्ही एवढं पळत आलो फास्टमध्ये. आमचे नवीन कपडे वगैरे सगळं खराब झाले. चिखलात पण पडलो. आणि तुम्ही पण कधी लोकेशनवर आला असल्या तर अशा जनावरांपासून लांब राहा. वाचलो आम्ही. हा ब्लॉग परत आला नसता कधीच. इथूनच आपला चॅनल बंद पडला असता. हा बघा, हा पण पडलाय बॅग घेऊन कॅमेराची. सिक्रेट लोकेशन शोधून काढलेलं. कॅमेरा बाहेर काढला आणि जनावर आमच्या मागे लागली. मी कॅमेरा बाहेर काढायच्या आधी फोटोग्राफर बोलत होते की सिक्रेट लोकेशन कोणाला सांगायचे. तुम्हाला पहिल्यापासून स्टोरी सांगतो. पहिल्यांदा आम्ही गेलो. तिसरा फॉल आहे हा, तिसरा सकाळपासूनचा. सकाळी आम्ही गेलो पहिल्यांदा वर्सोली बीचला. एवढा पाऊस पडलेला, सगळी झाडं वगैरे पडलेली. मग तिथून शूट कॅन्सल केला वर्सोली बीचचा. तिथून आम्ही गेलो दुसरीकडे टेकडीवरती. तिकडे पण सेम कंडिशन, भरपूर पाऊस, झाडं वगैरे पडलेली आणि लाईट पण गेलेली. एवढं काय दिसत नव्हतं. मग आम्ही तिथला पण शूट कॅन्सल केला. फोटोग्राफर बघा कशी बसली, पाय वगैरे. तर आता आम्ही 4थ्या लोकेशनवर थांबलेलो. इथे पण आमचा मोहे झालेला आहे. हे बघा पूर्ण वानर सेना आलेली आहे. हे बघा इथे पण दिसते. हे बघा पूर्ण वानर सेना आलेली आहे. त्याच्यामुळे हा शूट आता इथेच कॅन्सल करायला लागणार आहे. तर तुम्हाला हा रॉ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे चल, मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट्स आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.
आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं।